गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभ्रसलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त रहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला, मित्रपरिवाराला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींना, बहिणींना, भावांना. तर आज नारळी पौर्णिमेचे ना नारळी भात करतात. आता बघूया काय कसं होतं ते. तर इकडे बघा, ह्यात मी कोबीची भाजी बनवली आहे कुकरमध्ये आणि स्वयंपाक बनवला. तर हे म्हणले मी आता काही डबा नेत नाही, तर फक्त नाश्ता करून जातो, दुपारी येईल जेवायला. हे पाय इकडे छानपैकी कोशिंबीर पण बनवली आहे. हे बघा, डाळिंबाचे दाणे घातलेत, ह्यांना आवडतील कोशिंबीर अशी. आणि कोथिंबीर जास्त घातलेली आहे. चला आता इकडे मी ना चहा बनवते आणि चहा पिऊन झाल्यावर आम्हाला जायचं आहे गणपती बुक करायला. गणपतीला आता फक्त 15 दिवस राहिलेले आहेत. 14 तारखेला गणपती आहे. तर आमच्याकडे असतात गौरी गणपती, त्याच्यामुळे मग गणपती राहिलेला आहे बुक करायचं. हे गेले होते टूरला बाहेर गावी, तर गणपती बुक करायचं आमचंच राहिलेलं आहे. चहा 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 चला इकडे मी तयार झाली. आता निघायचे आम्हाला बाहेर. चला व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा एंडपर्यंत. चला, देवापुढे दिवा लावलेला आहे, तर आम्ही निघणार आहे बाहेर. ह्यांचं चालू आहे रील काढणं, रील बनवणं. चला, हे इकडे रेडी झालेले आहेत. धूप काय करायचं, धूपचं जास्तच हे व्हायला लागले. धूपचं बघा, धूर किती यायला लागले. जाम आम्ही या दुकानात आलो. इथे ना रसिकाने गणपती बुक केलेला होता तिच्यासाठी, तर मग तिने हा ॲड्रेस सांगितला होता. मग इथे आलो आम्ही. म्हटलं चला, इथे छान दिसतात तरी छान गणपती, बघूया म्हटलं. तर गणपती आवडला, पण किमती खूप आहेत, म्हणून म्हटलं जाऊ दे आता दुसरीकडे पण पाहूया म्हटलं. हे बघा, हा गणपती किती छान आहे, आवडला होता हा गणपती. शाडूच आहेत ना. चला, गणपती बुक केला आणि निघालो आता. बघा, थोडा कुठं बाहेर जायचं म्हणलं की पाऊस. आता निघालेत आम्ही आता घरी. काय यायचं बाई, कशी का ट्रॅफिक जाम. आम्ही घरी आलो. गणपती फायनली बुक केला. या सगळीकडे POPचेच गणपती आहेत, शाडूचे कुठेच नाही आहेत, शाडूचे गणपती. तर आणि महाग पण खूप आहेत यावेळेस गणपती. फायनली मग कसं तरी करून 5-50 कमी केले आणि बुक करून आलो. आणि आल्यानंतर हे बघा, कुकर लावला भातवणाचा आणि आता कुकरही झालेला आहे. तर जेवायला बसूया. आता सगळीकडे महागाई, साखर पण महाग झाली आहे, तर आता गणपतीच का नको महाग व्हायला. तर चला, असो, फायनली बुक केलं म्हणजे टेन्शन नाही राहत. गणपती एकदा बुक करून आलो म्हणजे.
तुम्ही मैत्रिणींनो बुक केला का गणपती? यावेळेस ना गणपतीचं कसं झालेलं आहे, सिंपल गणपती असतं, त्याला छानपैकी डेकोरेशन केलेलं असते, कलरचे त्याला ड्रेसिंग केलेलं असतात. पगडी म्हणा किंवा हे फेटा आणि त्याचे ते कद असतो ना गणपतीचा, तो कापडी नंतर त्याला कापडाने वेगळं कलर लेस लावून असं छानपैकी गणपतीचे यावेळेस डेकोरेशन पाहायला मिळालं. पण किमती आवाच्या सवा आहेत, खूपच किमती आहेत आणि सगळीकडे POPचीच आहेत. कुठेही शाडूचे गणपती दिसलेले नाही आहेत. फायनली मग आम्ही बुक करून आलो. म्हणलं आता त्यांनाही वेळ नसतो मिस्टरांना, त्यातनं 3-4 दिवस गावी गेलेले होते. एकदा बुक करून आले म्हणजे ना टेन्शन नसतं. म्हणून आज फायनली आम्ही गणपती बुक केला. मैत्रिणीनं तुम्ही बुक केलं का गणपती का अजून करायचं आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.